नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. जानकी आता ऋषिकेशच्या भेटायला आलेली असते आणि त्याला भेटून बोलत असते की सगळं माझ्यामुळे झाली, चूक माझी आहे, पण तुम्ही सगळं स्वतःवर घेतलंय. ऋषिकेश, आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं काही सहन करायला लागतंय. जानकी रडत असते आणि ऋषिकेश जवळ पछतावा करत असते. गिल्टी वाटते ऋषिकेश, जे काय चाललंय त्याबद्दल खरंच मला फार गिल्टी वाटते. हे बघ जानकी, तू काय मुद्दामून केलं नाहीये, तर मी प्लीज तू वाईट वाटून घेऊ नको. मला सावर तू. कसं सावरू मी? जानकी, मी ठीक आहे, कशाला उगाच त्रास करून घेतेस तू? आता सगळे घरी जा, माझी काळजी करू नका. बरं तुम्ही? जानकी म्हणते नाही, मी नाही जाणार आहे घरी. जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत मी सुद्धा इथेच थांबणार आहे, मी काय जात नसते घरी. इथे थांबून काय करणार आहे जानकी? वेडी आहेस का? पोलीस स्टेशन आहे, तुला नाही थांबता येणार इथे. हट्टीपणा करू नको जानकी, प्लीज तू जा. पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबेन, पण मी इथेच थांबणार. तोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी काय घरी जाणार नाहीये, मी इथेच थांबणार आहे. ऋषिकेश, माझ्यामुळे तुम्हाला ही शिक्षा मिळाली आणि मी तुम्हाला सोडून जाणार नाही. ऋषिकेश आता खूप समजावून सांगत असतो, पण जानकी काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. अगदी लहान बाळासारखा ती हट्ट पकडलेला असतो की मी इथेच थांबणार आहे. बाहेर थांबलीस तर माझं मन थाऱ्यावर राहील का? नको नको त्या शंका येतील. कशाला उगा त्रास देतीये मला? जा की घरी. मी नेहमी माझ्या सावलीसारखे पाठीशी आहात आणि मी तुम्हाला सोडून जाऊ अशी संकटात? नाही ऋषिकेश, मी थांबणार आहे. आता ऐश्वर्या, अवंतिका, सौमित्र वाट बघत असतात की जानकी कधी येणार, कारण आता तर पर्याय राहिलेला नसतो, त्यांच्या हातात काहीच नसतं. त्यांना आता इथून जाणं एवढाच पर्याय असतो, कारण 3 दिवसानंतर जेव्हा कोर्ट उघडेल, सुट्ट्या संपतील, तेव्हा काय त्याला बेल वगैरे मिळणार असते. त्यामुळे आता जानकी आली की हे लोक निघणार असतात. जानकी आलेली असते ऋषिकेशला भेटून. जानकी म्हणते सौमित्र भाऊजी, अवंतिकाला घ्या आणि तुम्ही घरी जा, मी इथेच थांबणार. तू पण घरी जा. ऐश्वर्या म्हणते नाही 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 जानकी, हे काय चाललंय? थांबते तुझ्याजवळ. नाही नाही, तुम्ही लोक घरी जा, एकटेच थांबणार इथे, मी कुठे येत नसते. तेच थांबते म्हणजे काय वहिनी? हे पोलीस स्टेशन आहे, हॉस्पिटल नाहीये तुला इथे थांबायला. चल घरी, तुला इथे थांबता येणार नाहीये. तर पटकन बोलून मोकळा झालेला असतो जानकी. ती मला भाऊजी नाही थांबता येणार आहे, पण मी इथे बाहेर बसून राहणार आहे. ऋषिकेश आत अडकले आणि मी घरी जाऊन काय करणार आहे? मला थांबता येणार नाहीच इथे. समोर पण नसणार आहे, मग थांबून काय उपयोग आहे वहिनी? अवंतिका आता जानकीची समजूत काढत असते. आसपास असेल ना, मी नाही डोळ्यासमोर तर आसपास आहे एवढी तर मला खात्री असेल, त्यामुळे मी इथे थांबणार आहे. प्लीज तुम्ही कोणीही समजावू नका मला. घरी गेले तर मन रमणार नाहीये, मी इथेच थांबणार आहे. तुम्ही सगळ्यांनी घरी जा प्लीज. नको तिथे चांगुलपणा दाखवायची काय गरज आहे? मी म्हणतो. मित्र आता टोचून बोलत असतो जानकीला. मित्र, तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? अवंतिका आता सौमित्राला रागवते. काय बोलू? ऐश्वर्या म्हणते सौमित्र, जानकी आपल्या माणसासाठी जेन्युइनली फील करते ना, तेच बोलून दाखवलं आणि तेच ती करते. नको तिथे चांगुलपणा दाखवायची काय गरज आहे? म्हणजे याचा अर्थ काय होतो सौमित्र, जरा कळेल का? क्षणी गिल्टी फील करते म्हणून इथे थांबणार असं ती म्हणते, आणि तू काय बोलतोस रे? तुझं काय चाललंय हे भलतच? ऐश्वर्या आता रागावते सौमित्रला. आता नात्यांबद्दल सांगतेस का ऐश्वर्या? एकेकाळी सगळ्या नात्यांना वेठीच धरलं होतं, ती आता नात्यांबद्दल मला लेक्चर देणार आहे, नात्यांबद्दल मला शहाणपणा शिकवणार आहे का? ऐश्वर्या, वा, चांगली शिकवण देतेस ग. मित्र बोलता बोलता ऐश्वर्याचा सुद्धा अपमान करतो. सौमित्र भाऊजी बासा, पुन्हा पुन्हा मागच्या गोष्टी गिरवत बसू नका आणि त्याच खपल्या काढत नका बसू. जे झालंय ते झालंय, आता नव्याने काहीतरी आणि सुरुवात करायला शिका. नवीन तेच गिरवत बसू नका भाऊजी. असं आहे ना. ऐश्वर्या आता बोलायला लागते. जानकी, आपण जे मागे वागलेलो असतो ना, त्यामुळे कितीही कुणाला बदलायचं असेल, चांगुलपणाचा हात पकडायचं असेल, तर ते झजावत नाही, ते हिम्मतच करत नाही. त्यांना माहितीये कितीही चांगलं वागू दे, कितीही चांगला प्रयत्न करू दे, कुणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही आणि आपला भूतकाळ सारखा समोर येणार आणि आपल्याला भूतकाळ कायम दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार. म्हणून कित्येकांना सुधारण्याची अपेक्षा असते, पण ते सुधारत नाही, कारण भूतकाळ समोर येईल या भीतीने ते माघारीच राहतात. ते म्हणते सौमित्र, काय चाललंय रे इथे? प्रसंग काय, वेळ काय, आणि तुझं काय भलतच चाललंय? अवंतिका आता सौमित्राला रागवत असते की जरा शांत बस प्लीज, ही वेळ नाहीये. भांडत नाहीये अवंतिका, तुला काय म्हणायचं सौमित्र मला कळतंय, पण रागाच्या भरात वाटतेल ते बोलू नको आणि प्लीज कोणाची मनं दुखावू नको प्लीज. ती का म्हणते आय एम सॉरी, तो जे काही बोलला त्याच्याबद्दल आय एम सॉरी, पण जानकी बहिणी भावनेच्या भरात प्लीज कोणताही विचार करू नका. तुम्हाला इथे थांबणं अशक्य, इम्पॉसिबल आहे. तुम्हाला इथे थांबता येणार नाहीये आणि आम्ही सुद्धा तुम्हाला इथे कसं सोडून जाणार? तुम्ही गुपचूप घरी चाला, हवं तर उद्या सकाळीच या. आणखी घरी चल, नाही तर लोकांना असं वाटेल की सगळं अटेन्शन मिळवण्यासाठी करतीयस. ऐश्वर्या, तू काय बोलतेस? अवंतिका बरोबर बोलतीये. लोक असंच म्हणतील की अटेन्शन मिळवण्यासाठीच जानकी सगळं काही करतीये. तुमची परिस्थिती कळती मला, मी समजून सुद्धा घेऊ शकते, पण प्लीज तुम्ही सुद्धा समजून घ्या. आपण काहीच करू शकत नाही आहोत, आपण घरी जाऊया आधी. जानकी म्हणते अवंतिका, मी तुझं ऐकणार नाही आणि इथून तर मी कुठेच हलणार नाहीये. होऊ शकत नाहीये ऋषिकेशला एकटं सोडून. प्रत्येक वेळेला साथ दिलीये, प्रत्येक वेळेला सोबत केली, आणि आता त्यांच्या या प्रसंगात मी त्यांना एकटं कसं सोडू? आताही त्यांनी तेच केले. सगळे शेतकरी, एवढी मोठी रक्कम गायब झाली म्हणून मला दोषी ठरवत होते. ऋषिकेशने स्वतःवर सगळा आरोप घेतला आणि स्वतः जेलमध्ये गेले. खरं तर मी जेलमध्ये पाहिजे होती, कारण चाव्या माझीकडे होत्या आणि जबाबदारी सुद्धा माझी होती, पण नाही, ऋषिकेशने नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले आणि सगळं काही जी जबाबदारी आहे ती स्वतःवर घेतली. म्हणूनच ते जेलमध्ये. त्यांना मी या अवस्थेत सोडून मी घरी येणार नाहीये. प्लीज अवंतिका, मला फोर्स करू नको.
मी नाही येणार आहे घरी. केस नसते त्यांच्या जागेवर मी असते आणि त्यांना एकटे सोडून मी घरी येऊ, प्लीज मला हट्ट करू नका, मी नाही येणार आहे. मी अगदी बरोबर बोलताय, तुम्ही सगळे दादांसाठी करताय बरोबर ना, साठी सोल्युशन शोधायला पाहिजे ना. असं इथे थांबून काहीच होणार नाहीये वहिनी. इथे थांबून तुम्ही काय करणार आहात? फक्त रडणार आहात, विचार करणार आहात. घरी आला तर निदान काहीतरी प्रयत्न मिळतील करायला, काहीतरी वेळ मिळेल, काहीतरी करायची टॅक्ट मिळेल. त्यामुळे घरीच आला, काहीतरी सोल्युशन आपण नक्की शोधूया. अवंतिका समजदारपणे तिला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि जानकीला घरी नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असते. ऐकणार नसाल तर दादांची शपथ आहे, तुम्हाला आता ते यायलाच लागणार आहे. जानकी आता काहीही करून, जबरदस्ती करून, शपथी देऊन जानकीला घरी चालवलेलं असतं अवंतिका आणि ऐश्वर्याने. सॉरी बहिणी, माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये. मग आता इकडे विचार करत असतो, कारण त्याच्या डोक्यात ऐश्वर्याच्या विषयी विष पेरलेलं असतं शरूने. इतकं काय भरवलेलं असतं की हा सारंग लगेच तिचा ऐकून विचार करायला लागलेला असतो, ऐश्वर्याच्या विरोधात विचार करायला लागलेला असतो. खरंच ऐश्वर्या माझ्यावर प्रेम करते का? नवरा म्हणून मला मान देते का? खरंच नवरा ती मला मानते का? सगळ्याच गोष्टींचा आता हा सारंग विचार करायला लागलेला. तर ऐश्वर्या या घराची सून आहे म्हणून परत आलात की माझी बायको आहे म्हणून परत आला, हा प्रश्न आतापर्यंत पडलेला नसतो, पण शरूच्या सांगण्यावरून नक्कीच पडलेला असतो आणि त्याचाच विचार करत असतो हा सारंग. प्रेमासाठी तर आल्या तर क्षणोक्षणी प्रेम दिसायला पाहिजे, पण नाही, मला प्रेम दिसतच नाहीये. सारखं स्वतःच्याच मनाचं समाधान करण्यापेक्षा ऐश्वर्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही याचा अंदाज घेतला तर कसं होणार? एकदा अंदाज घेतोच मी, ऐश्वर्याचं खरंच माझ्यावर प्रेम आहे की नाही. शरू म्हणते की मी त्या सारंगच्या डोक्यात किडा तर सोडलाय शंकेचा, आता ऐश्वर्याविषयी तो शंका घेणार की तिच्यावर प्रेम करणार बघूच या. ऐश्वर्या जशी काय घरात येणार की यांच्या घरात वादळ होणार म्हणजे होणार, कारण किडाच असा सोडलाय की सारंग वादळ निर्माण करणार. बरं, ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढता येईल, कारण सारखी मध्ये मध्ये करते ना. एकदा ऐश्वर्या घराच्या बाहेर गेली की मला सगळे रस्ते मोकळे, म्हणून शरूने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि बिनडोक सारंगच्या डोक्यात हे भरलेलं असतं की माझ्यावर संशय घेती आणि मागे मागे असतेस ना, आता तिलाच बाजूला करते. परत जर माझ्यावर शंका घेऊन झडती घ्यायला लावली तर मी चांगलीच अडकेल आणि मला अडकायचं नाहीये, त्यापेक्षा ऐश्वर्यालाच बाजूला करते की मी. शरूने चांगलंच डोकं लढवलेलं असतं की ऐश्वर्यालाच घरातून बाजूला करायचं. शरू म्हणते हीच वेळ आहे, घरात कोणीच नाहीये, माझ्याकडे असलेले पैसे मला आता कुठेतरी लपवले पाहिजे, व्यवस्थित ठिकाणी नेऊन ठेवायचे, जेणेकरून जरी झडती घेतली तरी माझ्याकडे काहीच सापडणार नाही. असलेला सगळा पैसा ते आता लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यांची बॅग काढलेली असते, कपाटातून काही कपडे काढते आणि त्या बॅग मध्ये भरून ठेवते. खाली पैसे असतात आणि वर सगळे कपडे भरलेले असतात. विकतच ती बॅग भरलेली असते की तिला उचलत सुद्धा नसते. आता चाललेली असते ती बॅग घेऊन, बाहेर कपड्यांनी भरलेली बॅग घेऊन शरीर चाललेली असते. घरी आलेलो असतो सौमित्र, त्याच्या मागे ऐश्वर्या, जानकी, अवंतिका तिघेही आलेले असतात. ऐश्वर्या म्हणते जानकी टेन्शन घेऊ नको, ऋषिकेश दादांची लवकरात लवकर सुटका होईल, प्लीज तू टेन्शन घेऊ नको, बरं आम्ही आहोत ना. जानकी म्हणते हो. अवंतिका म्हणते आम्ही आहोत ना तुमच्या बाजूने, मग कशाला तुम्ही टेन्शन घेताय, सगळ्या याच्यावर सोल्युशन नक्की सापडेल. मी खंबीरपणे उभा राहता प्रत्येक वेळेला आणि तुम्हीच आता अशा कोलमडल्या तर काय करायचं. मी तुमच्याकडून सगळं काही ना काहीतरी शिकत असतो आणि या वेळेला तुम्हीच असं कोलमडताय बहिणी, प्लीज असं करू नका तुम्ही. मी गिव्ह अप करू नका प्लीज, सगळं नीट होईल. ऐश्वर्या म्हणते जानकी विश्वास ठेव, सगळं चांगलंच होणार आहे. जानकी म्हणते काळजी करू नका, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये, सगळं आवरतो, तुम्ही फक्त आराम करा, काही हवं असले तर सांगा. ऐश्वर्या आणि अवंतिका सगळं आवरायला गेलेले असतात घरातलं काम. जानकीला म्हणतात तुम्ही फक्त शांत बसा आणि आराम करा. की रूम मध्ये आलेली असते आणि आता तिच्या रूम मध्ये येऊन ती शांतपणे विचार करत असते. सगळ्या घडल्याच्या घटना आहेत त्यांचा सगळा बारकाईने ती विचार करणार असते. ती रडून घेत असते कारण तिला फार वाईट वाटत असतं जे काही घडले त्याबद्दल. बाजार समितीचं अध्यक्षपद नानाने तिला द्यायला लावलेले आणि हे वकिलांनी सांगितलेलं असतं. तो प्रसंग जानकीला अगदी स्पष्ट आठवत असतो. ऋषिकेशने पोलिसांच्या समोर, बाजार समितीच्या सगळ्या लोकांच्या समोर सांगितलं की जानकीने नाही तर मी पैसे घेतलेत कारण मला गरज होती, म्हणूनच पोलिसांनी ऋषिकेशला अटक करून घेऊन गेले. हा सगळा प्रसंग जानकीच्या डोळ्यासमोरून चाललेला असतो. टिका, ऐश्वर्या, जानकी पोलिसांच्या समोर असतात तेव्हा आम्ही यांना सोडू शकत नाही आहोत असं सांगितलेलं असतं पोलिसांनी. तिला खूप आठवण येते ऋषिकेशची आणि ती फार रडत असते की माझ्यामुळे ऋषिकेश एवढ्या मोठ्या संकटात अडकला, माझ्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जायला लागले. ऋषिकेश तुम्ही असं का केलं, लॉकर मधले पैसे चोरीला गेले, बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून ही सगळी जबाबदारी माझी होती, तुम्ही स्वतःवर का खोटा आरोप लावला. ऋषिकेश मला अजिबात आवडलेलं नाहीये. जानकी आता स्वतःशीच प्रश्न करत असते आणि स्वतःलाच उत्तर देत असते. स्वतःला खूप त्रास करून घेत असते या सगळ्याने आणि ऋषिकेशच्या फोटोकडे बघून त्याला प्रश्नाची उत्तर विचारत असते. तुम्ही माझ्यासाठी केलंय ऋषिकेश, तो कोणी चोर आहे त्याला लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणणार आणि निर्दोष तुम्हाला साबित करणार, तेव्हाच ही जानकी काय शांत बसणार आहे. ऋषिकेश की म्हणते तिजोरीचं दार उघडून चोरी झालीये, कुणी घेतल्या असतील चाव्या, कोण असेल चोर, मला आता शोध लावायलाच लागणार. जानकी फार आता बारकाईने विचार करायला लागलेली असते. इकडे आता ऐश्वर्या असते. ऐश्वर्या सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असते. दिवस आधी पैसे लॉकर मध्ये ठेवले जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाने. दुसऱ्या दिवशी पैसे गायब झाले, म्हणजे कोणाला तरी माहिती होतं की एवढी मोठी रक्कम तिजोरीमध्ये आहे. केली असेल ही चोरी. ऐश्वर्या सुद्धा तिच्या डोक्याला फार त्रास देत असते आणि चोर शोधण्यासाठी ती सुद्धा मदत करत असते. अरे म्हणते काहीच कळत नाहीये, डोकं अगदी बंद पडले.
तेवढ्यात काय सारंग आलेलं असतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय हो सारंग, काय विचार करताय ऐश्वर्या, काय टेन्शन आहे, कुठे गेला होता, काही कळेल का ऐश्वर्या मला. आणखी फार अपसेट आहे सारंग. काय झालंय वहिनीला. आणखी वहिनी का अपसेट आहे, अख्खी प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे. अपसेट होण्याचं कारण काय, सगळी मालामाल तीच झाली आणि कशाला अपसेट होतीये. काहीतरी गैरसमज होतोय ऐश्वर्या तुमचा. हातात दिली नानाने तर बाजार समितीचे अध्यक्ष सुद्धा तिला दिलंय आहे. नाही तेवढं सगळं जानकी वहिनीला केलंय. जवळजवळ वहिनीच मालामाल झालीये आणि ती अपसेट आहे असं काय म्हणतेस ऐश्वर्या तू. काय चाललंय ऐश्वर्या तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का. निकेशच्या मनात, सारंगच्या मनात सुद्धा जानकी विषयी विष असतं. ते आता बोलून दाखवलेलं असतं. तिच्या नावावर सगळी प्रॉपर्टी झाली हे सारंगला सुद्धा आवडलेलं नसतं. तो आता ऐश्वर्याच्या समोर सगळंच काही बोलून दाखवतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही बोलताय जानकीबद्दल, तुम्ही बोलावं ही अपेक्षा नव्हती मला. तुम्ही तरी जानकीबद्दल चांगला विचार कराल असं मला वाटलं होतं, पण नाही, तुम्ही सुद्धा तोच विचार करताय जे सगळे करताय. एकेकाळी जानकीला देवी मानायचा, बरोबर ना. तुम्हाला सांगायचे कशाला तिच्या मागे मागे करताय, तिची लायकी आहे का, ती खोटारडी आहे. तेव्हा म्हणायचं की नाही, जानकी बहिणीसारखी बाई कुठेच नाहीये आणि तुम्ही आज तिच्यावर आरोप करताय आणि घाणेरडं बोलताय तिच्याविषयी. सारंग तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ऐश्वर्या आता खूप सुनावते सारंगला. वेगळी जानकी बहिणी दिसते तशी नाहीच आहे. काळ बदलला, वेळ बदलला, सगळंच बदललं, तशी जानकी बहिणी सुद्धा बदलली ऐश्वर्या. विश्वास ठेवावा असं आता कोणीच नाहीये. सगळेच लोक आपापल्या पद्धतीने बदलतात. काय बदललं सारंग, नाही मला सांगास तुम्ही काय बदललंय. त्याच्यावरची माया कमी झालीये का, काळजी कमी झालीये का, लक्ष देत नाहीये का तुमच्याकडे, या घराचा विचार करत नाही असं वाटतं. एक्झॅक्टली तुम्हाला काय वाटतंय ना सारंग, तुम्ही बोलूनच सांगा. आता प्रॉपर्टी नावावर झाल्यापासून धड मायाशी बोलली सुद्धा नाहीये ती आणि तुम्ही काय तिचे गोडवे गाताय. ऐश्वर्या बदललीये, वेगळी वागायला लागलीये एवढं नक्की आहे. ऐश्वर्या म्हणते, अच्छा सगळं नानांनी जानकीच्या नावावर केलं हे तुमच्या डोळ्यात खुपतंय तर जानकी आता विचित्र वेगळी वागायला लागली हे सगळ्यांना दिसायला लागलो तसं तुम्हालाही दिसतंय. वा सारंग वा. मला एक गोष्ट सांगा, नानांनी विन बनवलं आणि व्हील मध्ये नानांनी त्यांना हव्यात तशा गोष्टी टाकल्या, बरोबर ना. जानकीच्या नावावर केलं, यात जानकीची काय चूक आहे. जानकीच्या सगळं फेवर मध्येच नानांनी लिहिलं केलं. जानकीची काहीच चूक नाहीये, कारण व्हील काय बनवला कसा बनवला जानकीला काहीच माहित नव्हतं. यात जानकीची कुठे आणि काय चूक आहे तुम्ही मला सांगा सारंग. मला पण असंच वाटतं का जानकीने मुद्दामून नानांकडून सगळं काही करून घेतलंय सारंग. तसं म्हणायचं नव्हतं ऐश्वर्या, मला गवू नका ना ऐश्वर्या प्लीज. काय झालंय मला सांगता का, काय उपयोग आहे. काहीच उपयोग नाहीये तुम्हाला सांगून आणि मला तुम्हाला सांगायचं पण नाहीये. आता असू द्या, जानकीबद्दल असा विचित्र विचार करता तर तुम्हाला जानकीबद्दल काय प्रसंग घडलाय हे सांगण्यात काय पॉइंट आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतच नाहीये. असू द्या. चिडलेली असते ऐश्वर्या, किती पटकन रागावलात. प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या आणि काय झालंय मला सांगा प्लीज. आता समजूत काढत असतो ऐश्वर्याची, कारण ती चिडलेली असते. आणखी तिकडे विचार करत असते की ऑफिसमध्ये लॉकर न फोडता चोरी झालीये म्हणजे कोणीतरी जवळच असणार. इकडे ऐश्वर्या सुद्धा सेम तसाच विचार करत असते. लॉकर न फोडता चोरी झालीये म्हणजे चोर जवळचाच असणार आहे. चावी घेऊन त्यांनी चोरी केली म्हणजे कोणीतरी अगदीच जवळचं असणार आहे की चाव्या कुठं आहे काय सगळंच माहिती होतं आणि तिथे सुद्धा परफेक्ट असा घुसला म्हणजे चोर अगदी रुळलेला आणि घरगुती असावा असा ऐश्वर्याने विचार केलेला असतो. आता ऐश्वर्याची समजूत काढत असतो, तिच्याशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत असतो, तिची रागावलेली असते तिला शांत करण्यासाठी धडपड करत असतो. म्हणून तिला जे गिफ्ट आणलंय ते गिफ्ट देण्यासाठी सारंग पुढे येतो. ऐश्वर्या आम्ही तुमच्यासाठी, आणि पटकन शरवीने जे मनात विष पेरलंय ते सारंगच्या समोर लक्षात येतं की ऐश्वर्या दिसते तशी नाही आणि तुझ्यावर तर ती अजिबात प्रेम करत नाही. सारंग आता जरा थांबलेला असतो. आता सौमित्र त्याच्या रूम मध्ये विचार करत बसलेला असतो. अवंतिका येते आणि अवंतिका म्हणते, सौमी काय ग तुला आराम करायला लावलाय आणि मग तू हे काय करते, आराम करायचं सोडून बाकी सगळंच करते का अवंतिका. पोलीस स्टेशनला का आलीस, तुला आराम कर निवांत घरी थांब असं सांगितलं, मग दगदग करत तू पोलीस स्टेशनला आलीच का. सौमित्र आता चिडलेला असतो आणि अवंतिकाला आता फार रागावत असतो. जाऊन येतो, तिथे गर्दी आहे, चिडचिड होईल, विचित्र लोक असतात, नको येऊ, पण तू का ऐकलं नाही, तू माझ्या मागे का आलीस सांग बरं. गर्दी करायची गरज नव्हती आणि पोलीस स्टेशनला जे काय होणार होतं ते खरं खरं तर तुला सांगणारच होतं ना, मग तू का ऐकलं नाहीस. तुला विश्वास नाहीच आहे का सगळं खरं सांगेन म्हणून, माझ्यावर अविश्वास दाखवायला लागलीस का. काय बोलतोय सौमित्र, विश्वासाचा प्रश्नच नाहीये आणि तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय रे. मला फोन केला तेव्हा मला टेन्शन आलं, मी पॅनिक झाले आणि काळजीपोटी मी तिथे गेले की जानकी बहिणी एकटीच आहे, त्या घाबरतील किंवा काय त्यांच्यावर प्रसंग, म्हणून त्यांच्याकडे प्रेमाने गेले मी. तुझ्यावर विश्वास आहे की नाही हा प्रसंगच नाहीये किंवा मुळात प्रश्नच नाहीये. मित्र उगाच चिडचिड करत असतो आणि अवंतिकावर नको ते आरोप लावत असतो. तुला काय वाटतं मी इथेच बसून शांतपणे तू येण्याची वाट बघायला हवी होती का, मला टेन्शन आलं नाही का सौमित्र. म्हटलं काहीतरी मदत होईल म्हणून मी आले. हो पण स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष देतो आता प्लीज. तू आणि आपलं बाळ तुझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. त्यामुळे अवंतिका शांत बसायचं, घरी राहायचं, फक्त तुझी आणि बाळाची काळजी घ्यायची, कळतंय का तुला. तुला आणि बाळाला जर काही झालं तर मी स्वतःला माफ करणार नाही आणि तुला सुद्धा माफ करणार नाही, लक्षात ठेवा. स्वतःची आणि बाळाची काळजी घेतेय सौमी, प्लीज प्लीज तू एवढं टेन्शन घेऊ नको रे. शांत बसले, कशात लक्ष घातलं नाही तर हळूहळू मी सुद्धा स्वार्थी होत जाणार रे. आणि तू विसरतोयस का सौमी, या घरातला मी सुद्धा भाग आहे, या घराने मला भरपूर काही दिलंय.
मी स्वार्थीपणाने स्वतःचा विचार करून कशी बसू शकते सोमी? या घराला, घरातल्या माणसाला तर माझी गरज असेल तर मी काय मदत करणारच आहे ना. सोमी, तू का असा विचार करते मला कळतच नाहीये. तू जेव्हा दादांबद्दल काही सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की कदाचित तिथे आल्यावर मी काहीतरी मदत करू शकते, काहीतरी तुला हातभार लागेल म्हणून मी तिथे आले आणि तू उगाच माझ्यावर चिडचिड करतोय. नाही तर जानकी बहिणी कायम काळजी घेतात, माझ्यावर प्रेम करतात आणि त्या अडचणी येते आणि मी घरात बसू असं तुला वाटतंय सोमी? ते म्हणतो अवंतिका, इतर वेळची जी गोष्ट इथे अजिबातच म्हणजे एकदमच वेगळी आहे. आत्ताची गोष्ट वेगळी आहे. तुझी काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. टेन्शनने, दगदगीने तुला जर काही झालं तर मी काय करू? मित्र फार स्वार्थीपणाचा विचार करत असतो. त्या होणाऱ्या त्रास होणार नाही याच्यावर फोकस करायचा आणि घरीच थांबायचंय, कळतंय का? सौमित्र अवंतिकाला रागावत असतो तेव्हा ऐश्वर्या आलेली असते त्याच्या रूम मध्ये. ती पद्धतीने अवंतिकाशी बोलायची, ती प्रेग्नंट आहे, तुला कळत नाही का सौमित्र? तर असेल तिने खुश राहावं, तू असं ओरडून चिरडून रागावून ती खुश राहणार आहे का? नाही, अजून टेन्शन मध्येच राहणार आहे ना. प्लीज अशी प्रेमाने बोल सौमित्र, प्लीज शांत बस. समोर बोलले की हा आणखी चिडेल म्हणून तू शांत बसायला लावतेस का? तू नाहीतरी चिडचिडच करतोय की? ती काय, याला इतकं नको घाबरू. ऐश्वर्या, आमच्या दोघांच्या मध्ये भांडणं लावतेस का तू? पटकन बोलून गेलेलं असतं सौमित्र. तुझं तोंड बंद ठेवा ऐश्वर्या. नवरा बायकोच्या मध्ये बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. अन्याय करतोय अवंतिकावर आणि मी गपचूप सहन करू? शक्यच नाहीये. काय म्हणालीस? अन्याय? आणि मी अवंतिकावर अन्याय करतोय? आमच्या दोघांच्या मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस का तू? हो, तसंच वाटतंय. का तुलाही असं वाटतंय की तुझ्यावर अन्याय करतोय मी? मित्र जरा शांत बस ना, तिला असं काही म्हणायचं नाहीये आणि मला सुद्धा अवंतिका काही ऐकायचं नाहीये. आता तू शांत बस. माझं असं वाटतंय की मी तुझ्यावर अन्याय करतोय तर यापुढे तुला एक शब्द सुद्धा बोलणार नाहीये. सौमी प्लीज प्लीज सौमी, माझं ऐकून घे. सगळ्यात माझ्या बाळाला त्रास झाला तेव्हा त्याला काही झालं तर मी मात्र सहन करणार नाही. मी कुणाला सोडणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एक मिनिट सौमित्र, मला धमकी देतोयस का? अवंतिकाला धमकी देतो की मला? आणि मुळात हे बाळ तुझ्या एकट्याचं नाहीच हे विसरू नकोस तू सौमित्र. अवंतिकाचं सुद्धा बाळ आहे. ऐश्वर्या आता प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतच असते. पोटात बाळ वाढतंय, तिची सुद्धा जबाबदारी आहे की? तिला कळते की तिची जबाबदारी तुझ्यापेक्षा जास्ती बाळाची काळजी तिला सुद्धा असणारच आहे ना. काय एवढा पॅनिक होतो आणि नको तो विचार करतोय? तर तिला काळजी आहे, त्यामुळे या गोष्टी तिला समजावून सांगण्याची चूक करू नको. तिला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे सौमित्र. ती काय ऐश्वर्याला शांत बस शांत बस असं म्हणत असते. ऐश्वर्या शांत बसायचं नावच घेत नसते. अवंतिकाच्या बाजूने सौमित्रशी ती भांडण करतच असते. बोलू दे अवंतिका, तू शांत बस. अवंतिका प्लीज मला बोलू दे. असं वाटतं की तू एकटी असते. कळू दे की जेव्हा हा घरात नसतो तेव्हा मी तुझ्या बाजूने असते, मी तुझी काळजी घेते, मी प्रत्येक वेळेला तुझ्या बरोबर असते. याला कळू दे की सारखं हा मी 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 करत असतो. करूच दे याला. आज सगळं आजपर्यंत कुणाच्या बाजूने उभं राहिली नाही, कुणाची झालीच नाही. आज काय कुणाच्या बाजूने उभं राहण्याच्या बाता करतेस ऐश्वर्या? सौमित्र सुद्धा ऐश्वर्याला लगेच बोलून मोकळा होतो. नाटक चाललंय ऐश्वर्या तुझं. काय म्हणते सौमित्र, प्लीज शांत बसतोस काय रे? तू सुद्धा काय बडबडत चाललाय? का शब्दाला शब्द वाढवतोय? मी शब्दाला शब्द वाढवत नाही अवंतिका, ही शब्दाला शब्द वाढवतीयस आणि मुळात आपल्यामध्ये ही बोलतीयस का? पण आता शांत बसायचं, या एक शब्द सुद्धा बोलायचं नाहीये. त्याचा सूर खटकला म्हणून बोलले, नाही तर मी बोलणारच नव्हते. अवंतिका तुला मी आत्ताच सांगतेय, जे काय असेल ते असेल, पण मला तुझ्याशी जरा बोलायचे म्हणून मी आले होते अवंतिका. का जरा बाहेर? सौमित्र म्हणतो का इथे नाही बोलू शकते का? बाहेर जाऊन काय बोलायचंय? विरोधात कान भरायचे का? सौमित्र मी कान वगैरे काही भरत नाहीये, तू जरा शांत बसा. म्हणते शांत बसतास का? ऐश्वर्या म्हणते हो हो, तू शांत बस, तू चिडू नको, मी जातीये बाहेर. आता ऐश्वर्या अवंतिकाने शांत व्हावं, रिलॅक्स व्हावं म्हणून बिचारी बाहेर निघून गेलेली असते. तरी शांत बसायला जमत असेल तर शांत बस रे. अवंतिकाने आता हात जोडलेले असतात या सौमित्रच्या समोर. आता रागाने बाहेर निघून गेलेली असते आणि सौमित्र एकटाच बेडरूम मध्ये थांबलेलं असतं. आणखी ऐश्वर्या अवंतिका तिघे एकत्र आलेले असतात. ऐश्वर्याला फार महत्वाचं काहीतरी बोलायचं असतं. ऐश्वर्या म्हणते तुम्हाला दोघींना प्रश्न नाही पडला पैसे चोरीला कसे गेले? मी जानकीकडे होती बरोबर ना? जानकीने पैसे नाही काढले, ऋषिकेश दादाने पैसे नाही काढले, मग पैसे कोणी काढले? तेही चावी लावून लॉकर उघडण्यात आलं बरोबर ना? काढले असते तर ते पैसे शरुताईंना दिले असते बरोबर ना? ते मिळाले का शरुताई इथून निघून गेले असतात? तसं काहीच झालं नाही बरोबर? शरुताई इथेच आहे, मग पैसे गेले कुठे? जरा विचार करा. अवंतिका म्हणते ऐश्वर्या तू तेच तेच बोलते, काही वेगळं बोलत नाहीये. अवंतिका जरा थांब. तरी मी पाणी प्यायला आले होते, आपल्या घरचा मेन डोर मला ओपन दिसला, मी तो लावला. असं वाटलं की कदाचित जानकी बंद करायला विसरली म्हणून मी तो लावून घेतला. काय म्हणायचंय, कुणीतरी बाहेरून आतमध्ये आलं, चावी चोरली, लॉकर मधनं पैसे काढले आणि परत घरात येऊन आहे तिथे चावी ठेवली, तुला असं म्हणायचंय ऐश्वर्या? जानकी आता ऐश्वर्याला प्रश्न विचारते. ऐश्वर्या म्हणते असंही होऊ शकतं, कुणीतरी चावी चोरली, पैसे चोरून आणले आणि परत चावी जागेवर ठेवली आणि घरातच राहिलं. एकच झालं ना? ऐश्वर्या म्हणते नाही 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 नाही, बाहेरची व्यक्ती घरात येणं, चावी चोरणं ही गोष्ट वेगळी, घरातल्या व्यक्तीने चावी चोरून बाहेर जाणं ही गोष्ट वेगळी. या दोन गोष्टी अवंतिका जरा बारीक विचार कर. त्याच्या व्यक्तीला कसं माहिती की चावी कुठे ठेवतो, काय ठेवतो? जरा लॉजिक वापरा. बंद केलं होतं, लॉकरमध्ये पैसे ठेवून चावी माझ्या उशाखाली माझ्या हाताने मी ठेवली होती. त्याच्या उघडला कसा, तो उघडा कसा होता, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना जानकी. मला चुकीचं ठरवू नका प्लीज. मला जे वाटतंय किंवा मी जो अभ्यास केलाय त्याबद्दल तुम्हाला सांगतेय. त्यातल्याच कुठल्या तरी माणसाने ही चोरी केली, मी स्पष्ट सांगते. आता व्यक्तीकडे सुद्धा घराची चावी होती, बाहेरून ज्याने लॉक केलं त्याच्याकडे चावी
चावी होती म्हणून तर डायरेक्ट घरात येऊ शकणार ना. असं कोण करू शकतं तुमचा तुम्हीच विचार करा. ताई एक्झॅक्टली कुठे यांना पॉइंट नोटेड झालेला असतो आणि शरूवर बरोबर तिघींची सुद्धा एकाच वेळेला शंका आलेली असते. एक्झॅक्टली असंच घडलंय. ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली असंच जानकी अगं पण बिगं पण काहीच नाही, हे असं आणि असंच घडलंय. रात्री आई चक्कर येऊन खाली पडल्या म्हणून इतक्या वेळ जागे होतो, इतका आरडाओरडा झाला, गोंधळ झाला, पण शरूताई बाहेर आल्या आणि अंगावर घेऊन मस्त पडलेल्या होत्या. तुला का लगेच विश्वास तू जानकी? शांतपणे नीट विचार कर, बरोबर सगळे तुला सूत्र असे सगळे धागे असे जुळल्यासारखे दिसतील. ते गोष्ट तुला क्लिअर होईल. शरूताई तुझ्या खोलीच्या बाहेर उभी होती बरोबर, त्यांना पकडलंस आणि काय म्हणे डोकं दुखतंय म्हणून गोळी घ्यायला आली. त्या रात्री तुम्ही इथे मारून यायची म्हणून गोळी मागितली का? दुखत वगैरे काय नव्हतं, काय त्याने पाहिलं होतं त्यांनी. असती त्या लपल्या असणार आणि मी झोपेत होती त्यामुळे फार काय मी लक्ष दिलं नाही. नंतर शरूताई दार उघडलं आणि बाहेर गेला. हे सगळं घडलेलं असंच असू शकतं. जानकी म्हणते असू शकतं, घडलेलं नाहीये ना. ताई पुढचा विचार करून प्लॅन करताय, तुम्हाला कळत कसं नाहीये? समजतात एवढ्या साध्या भोळ्या त्या नक्कीच नाहीये. का म्हणते ही फक्त आपण मान्य करू शकतो, आपल्याकडे पुरावे नाहीये. ऐश्वर्या म्हणते हो अवंतिका, पुरावे शोधायला लागणार आहे आणि आपण ते पुरावे शोधणार आहोत. वॉचमॅनकडे चौकशी केली का नाही ग? इतकी गोंधळ आहे की मला सुचलंच नाही. अरे म्हणते जानकी एक काम कर, शरूताईला घेऊन तू बाहेर जा आणि त्यांच्या रूमची तपासणी मी करते. अवंतिका म्हणते एक मिनिट. अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की शरू एवढी हुशार असेल तर पैसे रूम मध्ये ती ठेवणार नाही, गॅरंटेड, मी सांगतेय तुला. असा लंपास केलेला असणार आहे इतक्या वेळ. म्हणतेस ते बरोबर आहे अवंतिका, कसे शोधायचे हे आपल्याला बघावं लागेल. आपण शोधूनच काढू. अवंतिकाने आता ठरवलेलं असतं आणि ऐश्वर्यावरती विश्वास ठेवते. आता अवंतिका म्हणते कसले पुरावे शोधताय ग? शर्वरी अवंतिकाला मोठ्या आवाजात म्हणते कसले पुरावे शोधताय अवंतिका, मी काय विचारलंय? शर्वरीला बघून सगळेच घाबरलेले असतात. काही उत्तर काय द्यायचंय. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. आता शरू राहुलला भेटलेली असते आणि मला फार भीती वाटते राहुल असं म्हणते. जानकीने जर आपल्याला संशय जरी आला किंवा जागेवर जर पकडलं तर करायचं काय? ती म्हणते ऑलरेडी कळलंय मला सगळं, 24 तासांच्या आत मला सगळे पैसे हातात हवेत, नाहीतर मी काय करेल तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. जानकी आता राहुलला आणि शरूला जागेवर पकडते. शरू आणि राहुल आता घाबरलेला असतो. बघू आता जानकीचे पैसे परत करणार का आणि ऋषिकेश निर्दोष सगळ्या याच्यातून सुटणार का, हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.